घरगुतीसाठी पाहिजे आमचे चलचित्र मूषकराज 13 इंच उंचीचे आहेत. बरोबर. हे जे पाठी चक्र लावलेलं आहे हे ह्यावेळेचं लेटेस्ट हे आहे 5D चक्र आहे. 2.5 फुटाची मूर्ती आहे. बरोबर. ह्या 2.5 फुटाच्या मूर्तीसमोर हा आपण सेटअप इथे केलेला आहे. आपल्या घरच्या गणपती बाप्पाच्या इथे सजावट करताना काळोख नाही करत. बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून मी आतमध्ये ट्यूबलाईट सेट केले. तर याच्यामध्ये पहिलेच बघता हे आमचे टाळ वाजवणारे मूषकराज आहेत. तर गेल्या वर्षी बरेच जणांनी सांगितलं की आम्हाला चलचित्र नको आहे की साध्यामध्ये पाहिजे. आता आपण पहिला तर जाऊया हे वारकरी सेटअप वरती. हे टेरेकोटा मातीमध्ये वारकरी सेटअप आहेत. नामदेव महाराज आले तर हे आलं हे भजनी मंडळाचा सेटअप आहे. त्यामध्ये आज दादांचे व्हिडिओ पहिल्यांदाच आम्ही लॉन्च करतोय. आमचं हे नवीन कटआउट आपले हे कृष्ण लीलाचा सेटअप तुम्ही बघू शकता. हे तुळजा भवानी मातेची आपली मूर्ती जी आहे ती फायबर मध्ये आहे आणि गोंधळी जी आहे ते टेरेकोटा मातीमध्ये. ऑनलाईन मध्ये कसं आहे आता जसं हे तुम्हाला हे कटआउट दाखवलं हे कुरिअरनी किंवा 5D चक्र आपलं कुरिअरनी जाऊ शकतं. पण आपले जसे मूषकराज आहेत फायबर मटेरियलचे जे आयटम आहे त्यापेक्षा जास्त तुम्हाला आमच्या शिवशंभू आर्ट्स मुंबईच्या पेजवर आणि आमच्या त्या शॉपला तिथे बघायला मिळेल. आमची 10 जणांची टीम पूर्ण हे नेटवर्क हँडल करते. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. तुमच्या सोयीसाठी जर तुम्हाला पटकन काही पाहिजे कॅटलॉग बघायचं तर व्हॉट्सअप बिझनेसचा आपला नंबर आहे तो. एवढे प्रकार बघायला मिळतात. काय सांगायचं आता याच्याबद्दल सांगायचं असेल तर पुढच्या वर्षीची जी बुकिंग आहे ते ही ह्या वर्षी नोव्हेंबरला स्टार्ट होईल. रिमोट वरती आपण त्यांना ऑपरेट करतोय. रिमोट वरती तुम्ही त्याला लॉक करू शकता किंवा डिझाईन चेंज करू शकता. नाही ही एकच साईज आहे आपल्याकडे. प्रत्येकाची एक वेगवेगळी साईज आहे. आता कुठल्याच उंची जास्त आहे तर डायमेन्शन कमी. त्यामध्ये आता हा वारकरी सेटअप मध्ये कसं असतं की 7 मूर्त्यांचा सेटअप येतो. बरेच लोक म्हणतात की आम्हाला 70 वारकऱ्यांचा सेटअप आम्ही पाहिलाय की 100 नवीन आपले गजराज आहेत त्याच्यामध्ये पण एक घंटी वाजवणारे आणि एक आरती करणारे रिद्धी सिद्धीचे तुम्ही इथे बघताय. आता ह्या वेळेला ते आपल्याकडे आउट ऑफ स्टॉक झालेले आहेत. तर पुढच्या वर्षी आपल्याकडे 3 साईज मध्ये रिद्धी सिद्धी तुम्हाला मिळतील. स्वामींच्या मूर्त्या मला बघायला मिळतात. बरोबर. अगदी किती उठून दिसत नाही. त्या वापरू शकता. तुळजा भवानी स्वामी आणि ती स्वामी बघू शकता की त्यांनी पडदा लावलाय. तुम्ही कुठल्या वरती देखील एकदम चिपटू शकता. याच्यामध्ये मिरर लुक आहे. लाईट आल्यानंतर सर तुम्ही असं लटकवू शकता. किती छान दिसत नाही गेटअप येतं असे वेगळे. हे संपूर्ण बघतोय सेटअप आणि मूषकरांचा. तर दादांचं वर देखील स्टॉक आहे म्हणजे जिथे आपण संपूर्ण बघणार आराध्य असणार त्या आपण वर जाऊया. तिथे काय अजून फिटिंगचं काम इथं आपलं चालू असतं. बरोबर. फिटिंग थोडंसं बाकी आहे. ते कमळ फिरते. हो कमळ फिरतंय दाखवलंय आपण. ते नंदी तुमचे खाली जे पाहिले ते घरी फंक्शनला तुम्ही असं तुमचं नाव बरोबर फोटोज वगैरे तुम्ही त्यामध्ये डिस्प्ले करू शकता. बऱ्याच जणांची जी गणपतीच्या पाठी प्रभाव अटॅच असते त्याला तर तिथे मग आपलं 5D चक्र सेट होत नाही. मग त्यासाठी तुम्ही हे रेनबो चक्र तिथे आराध्य मधून मी जास्तीत जास्त तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ खूप सारा मोठा झालेला आहे पण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे. खूप जण ज्यांना ही रिक्वायरमेंट आहे ते आपला व्हिडिओ पूर्ण बघतीलच. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, मी समीर मांजरेकर. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या काय नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आजचा हा व्हिडिओ अगदी छान होणार आहे. आपली ही गणेशोत्सव सिरीज सुरू आहे आणि खूप छान तुमचा प्रतिसाद आपल्या प्रत्येक व्हिडिओमधून मिळत आहे. तुम्ही आपला जर हा व्हिडिओ पाहत असाल आणि आपले मागचे गणेशोत्सव सिरीजचे व्हिडिओ पाहिले नसतात तर एक झलक नक्की बघा. तर तुम्ही आपले मागचे व्हिडिओ आता आपण जे दाखवले आहेत ते तुम्ही नक्की पाहिले तर जाऊन नक्की आपल्या चॅनलवर जाऊन बघा. आज आपण असंच एक कॉन्टेंट मस्त घेऊन आलो आहे खास करून सर्वांना अगदी घरगुती बाप्पांसाठी. अगदी जे सार्वजनिक मंडळाचे बाप्पा असतात त्याचे चलचित्र जे असतात ना ते तुम्ही अगदी घर बसल्या आपल्या गणपती बाप्पाला देखील घरगुती बाप्पांसाठी मस्तपैकी हे यावर्षी डेकोरेशन करू शकता. आपण खूप सारे लालबाग दादर अगदी बुलेश्वरमध्ये खूप सारे व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. तर त्यातलाच आजचा हा व्हिडिओ होणार आहे अगदी मजेशीर. म्हणजे आपण आलेलो आहे जोगेश्वरी ईस्टला मेघवाडी इथे आणि इकडे आराध्य आर्ट ह्या आपण चित्रशाहीला म्हणजे जी शॉप आहे त्या शॉपला भेट देतोय. खूप सारं पाहण्यासारखं असतं. तर तुम्हाला संपूर्ण आजचा व्हिडिओ हा डिटेलमध्ये होणार आहे. जास्तीत जास्त नेहमीप्रमाणे माहिती सांगण्याचा माझा हा प्रयत्न असणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आता नक्कीच आवडेल आणि आवडला तर एक लाईक नक्कीच करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो आता आपण तुम्हाला दाखवतो लोकेशन म्हणजे इकडे कशा प्रकारे येऊ शकता. तर आता मी आहे शॉपमध्ये. आता आपण बाहेर जाऊया.
म्हणजे आतमध्ये आल्यानंतर कशा प्रकारे ते पॅनल लावलेले आहेत आणि मग कशा प्रकारे एंट्री म्हणजे तुम्हाला डायरेक्टली कोणालाही न विचारता इकडे कशाही प्रकारे तुम्ही येऊ शकता तर दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो आता आपण आलो आहे मेघवाडी गणपती मैदान इथे. बघ मग आल्यानंतर इकडे असं मंदिर बघायला मिळेल. इथून आपण आता आतमध्ये येणार. आतमधून आल्यानंतर तुम्हाला तो बॅनर बघायला मिळतोय तर तुम्हाला दाखवतो. सर्व पुढे पुढे चालत यायचं आहे. मेघवाडी गणपती मैदान कोणालाही सांगू शकता आणि अगदी सुरुवातीपासून तुम्हाला हे असे बॅनर बघायला मिळते. बघा आराध्य आर्ट्स, इकडे जाण्याचा मार्ग. हे बघा मस्त की गणपती बाप्पांची सजावटी जे लागणार सर्व मूषक आहेत ना तुम्हाला संपूर्ण पाहायला मिळणार आहेत. तर व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा. आता आपण समोर बॅनर बघतोय तो आराध्य आर्ट्सचा. बघा म्हणजे इथे आपल्याला हे सर्व प्रकारे हे डेकोरेशन तुम्ही करू शकता. तर काय काय पाहायला मिळते. चलचित्र मूषकराज आहे, चलचित्र हत्ती, मोर, फायडिंग मध्ये चक्र आलेलं आहे, त्याच्यामध्ये फायबरच्या गौरी मूर्ती आहेत आणि खूप सारं म्हणजे पाहण्यासारखं आहे. ते देखील तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमधून संपूर्ण पाहायला मिळणार. त्यामुळे आजचा व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये होणार आहे. चला जाऊया आतमध्ये आणि पूर्ण आजचा व्हिडिओ बघूया आराध्य आर्ट्समध्ये. आणि संपूर्ण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये आजचा व्हिडिओ होणार आहे. त्यामुळे संपूर्ण हे चलचित्र आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार दादा. आराध्य आर्ट्समध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. दादा आपली गणेशोत्सव सिरीज चालू आहे आणि आपले जे गणेश भक्त आहेत त्यांना असे आपले व्हिडिओ खूप आवडतात आणि आज खास त्यांच्यासाठी मी खास तुमच्याकडे आलेलो आहे. कारण खूप सारं हे छान कंटेंट म्हणजे मला कॉन्सेप्ट असतो की मला यावर्षी काहीतरी बाप्पासाठी वेगळं करायचं आहे डेकोरेशन. मी अगदी सार्वजनिक मंडळाचे बाप्पा बघतो, चलचित्र बघतो ना, ते मला यावर्षी माझ्या बाप्पांसाठी करायचं आहे. तुमच्याकडे खूप सारे मूषक आणले आहेत आणि तुम्ही यावर्षी नवीन पण काहीतरी आणलेलं आहे डेकोरेशन. तर प्रथम आपलं पूर्ण नाव सांगा आणि आपलं आराध्य आर्ट्स आहे हे तुम्ही किती वर्षापासून हे वर्क करताय आणि तुमचं हे कॉन्सेप्ट तुम्हाला कशा प्रकारे सुचलं. ठीक आहे. माझं नाव संदीप जळगावकर. हां. आपली एक दुसरी फर्म आहे मेघनाथ आर्ट्स या नावाची. ते 21 वर्ष म्हणजे 2001 पासून आता 2025 वर्ष आम्ही त्या फील्डमध्ये चलचित्राचं काम करतोय. ओके. हां. तुम्ही युट्यूबला बघाल तर मेघनाथ आर्ट्सही आमचं चॅनल आहे. तिथे तुम्हाला आमचे व्हिडिओ बघायला म्हणजे सार्वजनिक गणपती डेकोरेशनचे. ओके. हां. त्यानंतर बरीच लोक आपल्याकडे येतात की दादा सार्वजनिकचं आहे तर आम्हाला घरगुतीसाठी काहीतरी चलचित्र पाहिजे. बरोबर. पण आमचे ते कामं भरपूर असायची सार्वजनिक, त्यामुळे आम्ही तेवढा वेळ तेव्हा देऊ शकत नव्हतो. बरोबर. आता 5 वर्षापासून आपण घरगुती गणपतीमध्ये पदार्पण केलेलं आहे. बरोबर. आणि सगळ्यात पहिले आपले चलचित्र मला ते आपले चलचित्र मूषक आणलेले आहेत ना. त्यामध्ये पण आपण 6 व्हरायटी तुम्हाला ठेवलेल्या आहेत तिथे. मुंबईमध्ये होतं, ठाण्याला होतं, आपण मुंबईच्या बाहेर सुद्धा कामं केलेली आहेत. म्हणजे जसं समोर रिक्वायरमेंट यायची तसं आपण महाराष्ट्रभर आपण कामं त्यावेळेला केलेली आहेत चलचित्राची. हे मुद्दा विचारलं कारण का अगदी ते सार्वजनिक मंडळाचं कॉन्सेप्ट तुमच्याकडे आहे तर तुम्ही घरगुती मंडळासाठी जे बनवलं ते अगदी भारीच असणार ना. म्हणजे तर आता कसं असं सार्वजनिकचे आमचे देखावे जे होते ते मोठ्या म्हणजे लाईफ साईज म्हटलं तर आपल्या 6.5-7 फुटाच्या मूर्त्या. बरोबर. आणि आता घरगुतीसाठी पाहिजे आमचे चलचित्र मूषकराज आहे 13 इंच उंचीचे आहेत. बरोबर. हे जर तुम्ही बघसाल आता ते आपल्या इथे गणपतीची मूर्ती आहे ही 2.5 फुटाची मूर्ती आहे. बरोबर. ह्या 2.5 फुटाच्या मूर्तीसमोर हा आपण सेटअप इथे केलेला आहे. बरोबर. हे 13 इंचाचे मूषकराज तिथे त्याच्याबरोबर तिथे बरोबर शोभून आपल्याला दिसत आहे. बरोबर. तर आम्हाला एक मूषकाची म्हणजे काय खासियत आहे ती सांगा फक्त. त्याच्यामध्ये पहिले बघता हे आमचे टाळ वाजवणारे मूषकराज आहेत. त्यानंतर नमस्कार करणारे आहेत. त्यानंतर हे घुंगरू वाजवणारे आहेत. नंतर हे डफली वाजवणारे आहेत. मोदक खाणारे आहेत. आणि हे दिवावाले. ह्या दिव्यामध्ये तुम्ही ओरिजिनल दिवा सुद्धा पेटवू शकता. इथे तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये ऐकू शकाल तुम्हाला रिअल आवाज येतोय ह्याच्यामध्ये. म्हणजे जो घुंगरू वाजवतोय तर तो घुंगरूचा आवाज आहे किंवा टाळ वाजवतोय टाळचा आवाज आहे. आणि जर घंटी वाजवणार त्याच्या घंटीचा सुद्धा आवाज त्यामुळे तुम्हाला रिअल इफेक्ट तिथे मिळतोय. म्हणजे अगदी जो येणारा जो गणेश भक्त आहे की पाहुणे आपले मंडळी येतात अगदी बघूनच एकदम मन प्रसन्न होऊन जाईल. सगळ्यांना आवडायला पाहिजे त्या हिशोबाने आम्ही आमचं पूर्णपणे त्याच्यामध्ये कला त्यात उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर. तर हे मला एवढं कॉन्सेप्ट भारी आवडलं की अगदी 2.5 फुटाचा हा बाप्पा आहे. हो. आणि त्याच्या पुढे हे मूषक किती मोठे आहेत म्हणजे अंदाज लाव की किती दिसणार उठून दिसणार नाही. बरोबर. तर आपल्याकडे हे मूषक वगैरे बघितल्यानंतर खास मी बघतोय 3D लुक असा मस्त मागे बाप्पांच्या मध्ये पाहायला मिळतोय. बरोबर ना. तर अगदी त्याच्याबद्दल काय सांगाल माहिती. आता हे जे पाठी चक्र लावलेलं आहे हे ह्या वेळेचं लेटेस्ट हे आहे 5D चक्र आहे. ओके. आपण 4 वर्ष 3D चक्र सेल करत होतो. आता ह्या वेळेला आपण 5D चक्र घेऊन म्हणजे जसं आपण एखादा तुम्ही मोबाईल जर शॉप मध्ये घ्यायला गेला तुम्ही लेटेस्ट व्हर्जन घेता. बरोबर. तसं 3Dचं लेटेस्ट व्हर्जन 5D आहे. जे काही गोष्टी तुम्हाला 3D मध्ये तुम्हाला एक्सेप्ट पाहिजे होते की आम्हाला थोडंसं इम्प्रुव्हमेंट पाहिजे. बरोबर. तर बऱ्याचशा गोष्टी ह्या 5D मध्ये अपडेट झालेल्या आहेत आणि आता एकदम लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे. त्याची क्लिअरिटी तुम्ही बघू शकता. आता आपल्या शॉपला जवळजवळ इथे 10 ते 12 ट्यूबलाईट लागलेल्या आहेत. तेवढ्या उजेडामध्ये तिथे बाप्पाच्या इथे पण जशी आपण कलर चेंजिंगची लाईट लावलेली आहे तशी आपण आपल्या घरच्या गणपती बाप्पाच्या इथे सजावट करताना काळोख नाही करत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून मी आतमध्ये ट्यूबलाईट सेट केलेली आहे.
ती लावून सुद्धा तुम्ही उजेड बघू शकता. एवढ्या उजेडात सुद्धा त्याचा ब्राईटनेस हा 5D चा इफेक्ट आहे. कारण काळोखात मी तुम्हाला दाखवलं तुम्हाला क्लिअरच वाटणार, पण एवढ्या उजेडात आपल्या गणपती बाप्पाचे ते आपण काळोख करत नाही, आपण उजेडच ठेवतो. तर त्या हिशोबाने आपण इथे तुम्हाला दाखवलेलं आहे की किती इफेक्टिव्ह ते आहे. त्याची डिझाईन तुम्हाला दिसतात. मला एक विचार होतं की जसं की आता मी हे घेतो तुमच्याकडून समजा आपले जे गणेश भक्त घेणार त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन बघायला मिळतात, त्याबद्दल काय सांगा. आता ह्याच्यामध्ये 50 डिझाईन आम्ही तुम्हाला इनबिल्ड देणार. त्यामध्ये 50 डिझाईन तुम्ही त्यामध्ये वेगळ्या वेगळ्या घालतील. त्याच्यामध्ये स्पेशल इफेक्ट मध्ये तुम्ही सिंगल डिझाईन लॉक सुद्धा करू शकता. आणि सगळ्यात त्याची चांगली खासियत जी आहे की आता हे गणपती झाल्यानंतर हे आपण कुठे यूज करू शकतो. तर तुमच्या घरी काही लहान मुलांचे बर्थडे असतील, आपले अॅनिव्हर्सरी, त्यावेळेला तुम्ही त्यामध्ये फोटो किंवा व्हिडिओ अपलोड मोबाईलच्या ऍपद्वारे करू शकता. त्यामुळे तुम्हाला त्याचा बाकी वर्षभर सुद्धा तुम्ही त्याला यूज करू शकता. मस्तच आहे ना. अगदी माझ्या घरी समजा मी उद्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी बसल्यानंतर मागे नवरात्रीमध्ये यूज करू शकतो. तुम्ही त्यामध्ये फोटोमध्ये देवीचे मंत्र म्हणा किंवा देवीचा फोटो म्हणा ते तुम्ही ते डिस्प्ले करू शकता. कृष्ण जन्माष्टमी येतं तर कृष्णाचं तुम्ही हे करू शकता. आमच्या पेजवर जाल आराध्या इव्हेंटच्या, तर तुम्ही गेल्या वर्षी बघा तर 15 वर्षला आम्ही आपल्या तिरंग्या झेंड्याची थीम हे केली होती की जसं काही आहे किंवा आता तुम्ही समजा एखादा कॉन्सेप्ट बनवताय किंवा महाराजांची थीम, छत्रपती शिवाजी महाराजांची थीम असेल किंवा काही त्या थीम नुसार तुम्हाला जर काही डिस्प्ले करायचं आहे तर तुम्ही त्यामध्ये फोटो अपलोड करून डिस्प्ले करू शकता. आणि आपले जे गणेश भक्त आहेत त्यांना एवढी आवड आहे की त्यात एवढे ते हे असतात की त्यांना वेगळं करण्याची. दादा आता आम्ही एवढे बघतो ना की क्रिएटिव्ह, आम्ही तर या फील्ड मध्ये आहे, पण काही गणेश भक्त असे की त्यांची क्रिएटिव्हिटी एवढी चांगली नाही, आमच्यापेक्षाही सुंदर ते लोक ते उभे करतात. पण ते लोक त्यासाठी 3-3, 4-4 महिने मेहनत घेत असतात. आता हे कॉन्सेप्ट आपले असे बनलेले आहेत ना की तुमच्या आता हल्ली लोकांना जॉबमुळे टाइम नाही मिळत किंवा आपला आता आपण राहतोय मुंबईला आणि आपल्याला गावाला सजावट करायला आधी जाऊ शकत नाही आपण. मग अशासाठी आपले सगळे कॉन्सेप्ट जे आहेत त्यामध्ये तुम्ही हे आता मुसकराज म्हटलं तुम्ही नेलं आणि असं ठेवलेलं आहे. आपण प्रत्येक गोष्ट जी आपली बनलेली आहे त्याचं इन्स्टॉलेशन एवढं इझी ठेवलेलं आहे की घरातली एखादी गृहिणी सुद्धा म्हणजे ती तिथे इन्स्टॉल करू शकते. आणि त्यासाठी लागणारे जे व्हिडिओज आहेत की तुम्ही कसं इन्स्टॉलेशन करायचं किंवा काय, हे सगळे आमच्याकडनं तुम्ही जी वस्तू घेताय त्याच्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीचं इन्स्टॉलेशन प्रोव्हाइड केलं जातं. हे महत्वाचं आहे की जसं की आता इतके वर्ष आपले गणेश भक्त घेत आहेत तर दादांच्या बरोबर एकदम मस्त त्यांना मदत देखील करतायत की अगदी ही वस्तू गेल्यानंतर त्यांना ते व्हिडिओ दाखवणं, त्यांचा सेटअप वगैरे कसं आहे ते सर्व तुम्ही दाखवू शकता. बरोबर ते दाखवतात. त्याच्या व्यतिरिक्त आता बरेचसे तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये जर बघाल तर आम्ही लोकांना म्हणजे आम्हाला जास्त माहिती असं सांगत नाही, पण 25 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे. तर तुम्ही सजेस्ट करा की आमचा हा स्टेज आहे, एवढी जागा आहे, तर मग बाप्पाची मूर्ती आपली काय साईजची आहे, मग त्याच्यानुसार तुम्ही आपल्याकडच्या वस्तू कशा मांडू शकता. तर हे आम्ही थोडंफार आमच्या परीने त्यांना गाईड करण्याचा प्रयत्न करतो की सजावट छोट्या याच्यामध्ये. आणि जर ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य नसेल तर आम्ही तेही सजेस्ट करतो की दादा हे तुमच्यासाठी तुमच्या इथे याचा उपयोग होणार नाही, तर उगाच तुमचे मेहनतीचे पैसे तुम्ही ते वेस्ट केलेले हे आम्हाला आवडत नाही. तर मित्रांनो आपण एवढं मस्तपैकी सांगतो कारण का डिटेलमध्ये आपल्याला खूप सारं आणखी हे सर्व दाखवणार आहोत आणि ते अगदी तुमचं आवडण्याचं सर्व हे कॉन्सेप्ट आहे. तसे आपले हे पण मुसकराज ज्या वेळेला द्वारपालवाले आलेले आहेत तर गेल्या वर्षी बरेच जणांनी सांगितलं की आम्हाला चलचित्र नको आहे की साध्यामध्ये पाहिजे, तर मग हे छोटे द्वारपाल जसे आपले पुरातन मंदिर तुम्ही बघाल तर पुरातन मंदिराच्या बाहेर गणपतीच्या मंदिराच्या बाहेर द्वारपाल म्हणून या मुसकराजच्या मूर्ती असतात. तर तशा डिझाईन मध्ये आपण हे मुसकराज आणलेले आहेत की एक डाव्या बाजूचा आणि एक उजव्या बाजू असे दोन्ही बाजूचे मुसकराज तिथे तुम्हाला मिळू शकतील. आपल्याला म्हणजे आता ते मंदिर आपण करतो किंवा आरस मांडतो तर तुम्ही हे फ्रंट साईडला त्यांना ठेवू शकता. तशा पद्धतीचे मुसकराज बनलेले आहेत आपल्या इथे. मला हे कॉन्सेप्ट भारी आवडलं. आता आपण पहिला तर जाऊया हे वारकरी सेटअप वरती. हे टेरेकोटा मातीमध्ये वारकरी सेटअप आहे. त्याच्यामध्ये 3 ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल होते, पण त्यातले आता 2 सध्या आउट ऑफ स्टॉक आहेत. एक सेटअप आपल्याकडे अवेलेबल आहे. परत ते पाठीच्या विठ्ठल रुक्माईच्या तुम्ही मूर्ती बघताय हे तुम्हाला आपल्याकडे फायबर मध्ये मिळतील त्या. आणि ते गोंधळी सेटअप आहेत आपल्याकडे. बरोबर. आता समजा हे बघतो हे फायबर मध्ये आणि हे जे बघतो ते टेरेकोटा मातीमध्ये. ओके. म्हणजे मला एक अंदाज आहे की कसं हे मटेरियल पण काय ते मला अंदाज येईल बघून कसं ते. तर हे झालं आपलं वारकरी सेटअप आले. मग त्या जर विठ्ठल रुक्माई आली तर तिथे आपले ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज आले, नामदेव महाराज आले, तर हे आलं. हे भजनी मंडळाचा सेटअप आहे हा. आणि हे पण किती म्हणजे बारकाईने डिटेलिंग तुम्ही बघू शकता. त्यामध्ये कपड्यांचे ओरिजिनल कपडे आहेत त्याला घेऊन आणि ओरिजिनल कपडे आणि विठ्ठल रुक्माई समोर उभी आहे. वासुदेवांची मूर्ती तुम्हाला मिळेल आपल्याकडे. सिंगल आहे.
हो, ती म्हणजे आपण घेऊ शकतो आपण ना? सिंगल मध्ये वासुदेवांची मूर्ती तुम्ही घेऊ शकता. मस्त. तर हे नामदेव आहेत आणि संत ज्ञानेश्वरी, दाता, मस्त आहे. हे आपण फायबर मध्ये बघतो. हे फायबर मध्ये, हे सगळं फायबर मध्ये. ओके. आणि ही आपण जर बोललो ते मटेरियल हे टेरेकोटा मातीमध्ये भजनी मंडळ आहे पूर्ण. मंडळ. भजन करताना तुम्ही एक मंदिराचा काही सेटअप बनवला तर विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये दाखवलं तर बाजूला मंदिरा बाजूला भजन करताना दाखवू शकता. एक बाजूला वारकरींचे सेटअप आहे, ते वारी तिथे येते आणि मंदिरात भजन चालू आहे, असं सेटअप तुम्ही तिथे करू शकता. तुम्ही आता आषाढीचं एक म्हणजे हा एक बघितला सेट मस्त बाप्पाच्या मागे असा एक मस्त बॅनर लावला असा जो वारकरीचा आहे आणि त्यापुढे हा सेट किती बाप्पा एकदम भारी असते नाही का? हो, छान दिसते कॉन्सेप्ट तुमचा. आणि चलचित्र त्यांना काय असेल तर तुम्ही वॉइसवर देऊन ते केले मस्त की हे प्रेझेंट करू शकता. पुढे आपण कसं बघतो की हे गोंधळी सेटअप आहे. त्यामध्ये तुळजा भवानी मातेची आपली मूर्ती जी आहे ती फायबर मध्ये आहे आणि गोंधळी जी आहे ते टेरेकोटा मातीमध्ये. 6 पीसचा तो सेटअप आहे गोंधळीचा. मस्तच आहे, म्हणजे अगदी डिटेलिंग मध्ये काम केलेलं आहे बघा, डिटेलिंग मध्ये काम केलंय. तर हे संपूर्ण आपण बघितलं सेटअप नंतर हे ह्या वर्षी थोडं नवीन आणलेलं आहे आणि पूर्ण हे आपण मटेरियल बघतोय ते आता ह्याच्यामध्ये आज दादांचे व्हिडिओ पहिल्यांदाच आम्ही लॉन्च करतोय. आमचं हे नवीन कटआउट आपले हे कृष्ण लीलाचा सेटअप तुम्ही बघू शकता. हा इथून हा कृष्ण लीलाचा पूर्ण सेटअप आहे. ओके. हे कृष्ण जन्मापासून ते कृष्णाच्या पूर्ण आयुष्यावरती लीला बनलेली आहे. ओके. त्यामध्ये सगळे एक शॉर्ट जे सीन आहेत ते त्यामध्ये क्रिएट केलेले आहेत. तुम्ही तुमच्या जागेनुसार तिथे त्यांची सेटिंग करून पूर्ण कृष्ण लीलाची थीम उभी करू शकता. आता गोकुळाष्टमी येते आपली, तर त्यावेळेला सुद्धा घरच्या डेकोरेशन मध्ये लोक यूज करतात. बऱ्याच लोकांनी गेल्या वर्षी आमच्याकडे ह्या सेटअप साठी विचारणा केली होती, तर त्यांच्या आग्रहास्तव आपण यावेळेला हे घेऊन आलोय. तशीच आपल्याकडे रामायणची थीम सुद्धा येणार आहे. ओके. आणि आता जसं तुम्हाला मगाशी मी म्हणालो की आता वारकरी सेटअपचे दुसरे आमचे आउट ऑफ स्टॉक झालेत, तर बरेच जण येतात की आम्हाला वारकरी सेटअप पाहिजे आणि हे ट्रान्सपोर्टेशन साठी थोडंसं तेवढं हे नाहीये की ट्रान्सपोर्ट मध्ये पाठवू शकत नाही आपण बाहेर. ते हे फक्त आपल्या शॉपला अवेलेबल बरोबर. त्यांच्यासाठी आता आपण ऑप्शन आलेलं आहे कटआउट मध्ये. हा तुम्ही बघू शकता 16 पीसचा कटआउटचा सेट आहे. ती पाठीमागची फायबरची मूर्ती आहे, पण याच्या पुढची विठ्ठल रखुमाई आणि हे 7-7-14 असे वारकरी हे तुम्हाला कटआउट मध्ये आपल्याकडे उपलब्ध होतील. ते तुम्हाला ह्याच्यामध्येही तुम्ही तुमच्या इथे वारकरीचा सेटअप तुम्ही हे करू शकता किंवा तो सेटअप घेतला तर त्याच्या पाठी गर्दी करा किंवा वारी मोठी दाखवायची असेल तुम्हाला तर त्या तिथे ती तुम्ही ते यूज करू शकता. बरोबर. हे अगदी डिटेल मध्ये आणि हे पूर्ण मूर्ती आहेत आणि हे कटआउट मध्ये कटआउट आहेत. मस्त म्हणजे आपले जे गणेश बघा ज्यांची क्रिएटिव्हिटी आहे त्यांना काहीतरी मस्त वेगळे करायचं आहे. त्यांच्यासाठी मस्त आता हा व्हिडिओ होतोय म्हणा. खूप जण आवड यावर्षी माझं गणपतीसाठी काहीतरी वेगळं करणार आहे, त्यांनी नक्की आराध्य आर्टला नक्की भेट द्या. दादा थोडं थांबतो. जसं की खूप जण आहेत आपले व्हिडिओ पाहणार आहेत आणि त्यांना इकडे यायला समजा जमणार नाही, समजा आमचे वगैरे पाहणार आहेत, मग आपली ऑनलाईन वगैरे सुविधा पण देतो का? कुरिअर वगैरे कसं आहे आपलं? ऑनलाईन मध्ये कसं आहे, आता जसं हे तुम्हाला हे कटआउट दाखवलं हे कुरिअरनी किंवा 5D चक्र आपलं कुरिअरनी जाऊ शकतात. ओके. पण आपले जसे मूषक राज आहेत फायबर मटेरियलचे जे आयटम आहेत बरोबर, हे आपण यांचं बॉक्स डायमेन्शन जे होतं बॉक्स पॅकिंग झाल्यानंतर त्याची साईज मोठी होते बरोबर आणि त्याचे चार्जेस ही जास्त होतात आणि लोकांना आहे ना ते कुरिअर मध्ये बरोबर हँडल नाही होत. तर त्यासाठी आम्ही जिथून मुंबईमधून जिथे जिथे बस लक्झरी बस वगैरे जातात त्या बस पार्सल मधनं ही सेवा उपलब्ध आहे. तर मुंबईवरून जर तुमच्या इथे बस येत असतील तर त्या बस मधून ते पार्सल जाऊ शकतं. म्हणजे डॅमेज होणार नाही. बसमध्ये कसं आपले जे ट्रॅव्हल ऑफिस आहे तिथून पर्टिक्युलर आपला माणूस त्याच्यामध्ये बसच्या डिक्कीमध्ये तो ठेवतो आणि डायरेक्ट तुमच्या इथे बाहेर निघतात ते. त्यामुळे तिला कोण तिथे डॅमेज होण्याचे चान्सेस नाहीये. आता जी आमच्याकडनं निघालेली वस्तू आहे ती पूर्णपणे सेफ तुमच्यापर्यंत पोहोचावी हा आमचा पण हेतू असतो. पण कुरिअर मध्ये ती जिम्मेदारी आपण तेवढं घेऊ शकत नाही, कारण ते लोकांची हँडलिंग कसं आहे ते आपण ते सांगू शकत नाही. म्हणून आम्ही सजेस्ट करतो जर फक्त तुम्ही स्वतः शॉपला या तुम्हाला बघायला मिळेल. आणि जे आपण बस पार्सलनी जरी जे पाठवत असलो कुठलीही गोष्ट आपली डायरेक्टली उचललेली पॅक केलेली पाठवली अशी होत नाही. तर त्यांच्यासाठी जे तुम्ही वस्तू बुक केलेली आहे ती जर आमची डिस्पॅच टीम तुम्हाला त्याचा फोटो आणि व्हिडिओ तुम्हाला पाठवणार. बरोबर. तो फोटो व्हिडिओ पाठवल्यानंतर तुम्हाला तिथून ओके करायचं आहे आणि त्यानंतर ती पॅकिंग केली जाईल. तुम्हाला जर व्हिडिओ कॉलवरती बघायचं असेल तर त्या क्षणाला तुम्ही टीमला सांगू शकता की मला व्हिडिओ कॉलवर बघायचं तर तुमचा जो पीस येणार आहे प्रॉपर त्याच पीसचा फोटो व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करून नंतर तो पॅक करून त्याचा पॅकिंगचा फोटो तुम्हाला शेअर केला जाईल. म्हणजे आपल्या गणेश भक्तांपर्यंत ज्यांना ती वस्तू काय ती एकदम घरपोच व्यवस्थित त्याचीच मिळते. आणि जे जाणार आहेत त्याचाच फोटो आणि व्हिडिओ त्यांना शेअर केला जातो. असं नाही की मी दाखवलं काय नाही पाठवलं काय, तसं आपल्या इथे होत नाही. बरोबर. ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही पहिल्यांदाच क्लिअर करतो सगळ्यांना, कारण कुठली फसवणूक आम्हाला कोणाची करायची नाहीये.
कारण आम्ही आमचं सेल नंतर सर्व्हिस नाही याच्यातला भाग आपल्याकडे होत नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट तो आहे. आमच्याकडे कुठलीही गोष्ट तुम्ही जी घेताय तिची जी सर्व्हिसची गॅरंटी आहे, गॅरंटी म्हणजे गॅरंटी वॉरंटी असं म्हणता नाही ना, पण सर्व्हिस जिथपर्यंत तुम्ही ती वस्तू टिकवाल तिथपर्यंत त्याला सर्व्हिस देण्यासाठी मी इथे तुमच्यासाठी तत्पर आहे. तर त्याला जी लागणारी माझ्याकडनं जी माहिती आहे, आता कसं गणपतीच्या लास्ट एंडला आमच्याकडे वर्कलोड खूप असतो, त्यामुळे बरेचसे कॉल रिसिव्ह किंवा मेसेजला रिप्लाय लेट होतो. तर बऱ्याच जणांना ती एक क्वेरी असते की तुम्ही कॉल उचलत नाही. आता दादा तुम्ही बघू शकता काही व्हिडिओ आमचे 65 लाखापर्यंत व्ह्यू झालेले आहेत. तर जेवढे जर कॉल मेसेज आले तर कोणी नाही हँडल करतो. आमची 10 जणांची टीम पूर्ण हे नेटवर्क हँडल करते. फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूबला जे रिप्लाय करायचे आहेत त्यासाठी वेगळी टीम हँडल करते, व्हॉट्सअपला वेगळी टीम हँडल करते आणि कॉल सुद्धा आम्ही हँडल करतोय. पण आता जर आम्ही कोण क्लायंट हँडल करतोय तर अशा वेळेला आम्हाला काही वेळेला कॉल पण नाही रिसिव्ह करतोय, पण त्या होईल तेवढा रिप्लाय देण्याचा प्रयत्न आमच्याकडनं होतोय. आणि आमच्या व्हॉट्सअपला आमचं कॅटलॉग बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळे डिटेल म्हणजे प्राइस, साईज आणि मटेरियल काय आहे ते जे डिटेल दिलेले आहेत. जर आमच्यापर्यंत तुम्हाला पोहोचता येत नाही तर कॅटलॉगवरून तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता. डिस्पॅच टीम तुम्हाला समोरून कॉन्टॅक्ट करेल आणि मग तुमची ऑर्डर तिथे तुम्ही प्रोसेस करू शकता. म्हणजे व्हॉट्सअपवर मी तुम्हाला अगदी हायवर पाठवलं तुम्ही संपूर्ण हे त्यावर पाठवू शकता. हाय तुम्ही पाठवल्यानंतर आमच्याकडनं तुम्हाला व्हॉट्सअपला 100% रिस्पॉन्स मिळणार. फक्त रात्री किती लेट होईल म्हणजे आम्ही रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत व्हॉट्सअपला रिप्लाय करतोय. आजच्या दिवसात जे व्हॉट्सअप आहे त्यांना आजच्या दिवसात रिप्लाय होणार उद्या सकाळ व्हायच्या आधी. आणि तुमच्या सोयीसाठी जर तुम्हाला पटकन काही पाहिजे कॅटलॉग बघायचं किंवा काय, तो व्हॉट्सअप बिझनेसचा आपला नंबर आहे तो, त्याच्यावरती कॅटलॉग सुविधा उपलब्ध आहे. तर तुम्ही कॅटलॉग जर तिथे पाहिला तर तुम्हाला प्रत्येक गोष्टी डिटेलिंग माहिती म्हणजे उंची किती आहे त्याची, मटेरियल काय यूज केलेलं आहे आणि त्याची प्राइस किती आहे ती सगळी त्यामध्ये आपण दिलेली आहे डिटेलमध्ये. बरोबर ना. तर मग हा एक विषय घेणार का होता, तर खूप जण आपले की आता हा व्हिडिओ बघून त्यांना ही वस्तू घ्यायची ते आपली बरोबर त्यासाठी आपण खास करून घेतला. तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आपण इथपर्यंत पोहोचलो आहे जे आपण हे मटेरियल बघितलं नाविन्य यावर्षीचं आणलेलं आहे, जे तुम्ही गोकुळाष्टमीला बघू शकता. त्यानंतर संपूर्ण प्रकार म्हणजे रामायणचा देखील रामायणची टीम आपली येणार आहे आणि संपूर्ण वारकरी टीम आहे. तर आपण संपूर्ण हे बघितल्यानंतर सर्वात माझं लक्ष जातं की आपले छत्रपती शिवाजी महाराजांना काही कोणाला करायचं यावर्षी, तर आपल्याकडे जशी ती मूर्ती आहे ना म्हणजे आपल्याकडे फायबरची ती कितीपर्यंत सुरुवात होणार आहे? आपल्याकडे तुम्हाला 2.5 इंचापासून ते 2.5 फुटापर्यंत महाराजांच्या मूर्ती मिळतील. आपलं दुसरं एक इंस्टाग्रामला पेज आहे शिवशंभू आर्ट्स मुंबई. बरोबर. त्याच्यावरती हे आपलं जे शॉप बनलेलं आहे हे फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे मावळे ज्यांनी आपल्या स्वराज्यासाठी आपलं आयुष्य वेचलं तर त्यांच्यासाठी हे पूर्णपणे शॉप. तिथे तुम्हाला बाकी कुठल्याही मूर्ती मिळणार नाहीत. तर दादांकडे तुम्हाला थोड्या दिवसात त्याचाही व्हिडिओ येईल. आता त्या शिवशंभू आर्ट्स मध्ये आपला असा प्रयत्न आहे की घराघरात महाराज असावेत. महाराजांकडनं आपल्याला ऊर्जा मिळते म्हणजे महाराजांच्या चारित्र्यावरती आपल्याला सगळं आपलं आपण महाराज कोणी बनू शकत नाही, कोणी ती न बनणारी म्हणजे महाराजांसारखं कोणी बनू शकत नाही. पण महाराजांकडनं आपण काही शिकलो तर आपल्या आयुष्यात जे आपण निगेटिव्हिटीला जातो त्यातून पॉझिटिव्हला जाण्यासाठी आपल्याला ऊर्जा तिथून मिळते. ते महाराजांच्या चरित्र जर तुम्ही वाचलं किंवा हे तर त्यातून घराघरात महाराज पोहोचावे ह्या कॉन्सेप्ट वरती आमचं शिवशंभू आर्ट्स मुंबई ही संकल्पना बनलेली आहे. तर त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला 2.5 इंचापासून इथे काही आपल्या मूर्ती तुम्हाला महाराजांच्या बघायला मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज खूप डिटेल मध्ये तुम्ही कव्हर केलंय. म्हणजे यावर्षी तुम्ही हे आराध्यामध्ये हे देखील घेऊन आलेलं आहे. हो आता इथे म्हणजे लोक बरेच जण आपल्या इथे ह्या शॉपला येतात तर त्यांच्यासाठी आपण इथे आणलेलं आहे. आणि याच्यापेक्षा जास्त तुम्हाला आमच्या शिवशंभू आर्ट्स मुंबईच्या पेजवर आमच्या त्या शॉपला तिथे बघायला मिळेल. तिथे प्रॉपर आपण महाराजांचा किल्ला तुम्हाला तिथे क्रिएट केलेला आहे आणि त्या किल्ल्यामध्ये महाराजांचे मूर्ती तुम्हाला बघायला मिळतील. मी याच्यामध्ये डिटेलमध्ये बघतो की तुम्ही राजमुद्रा आहे, महाराजांचे जिरेटोप आहेत, तलवार, सिंहासनवारच्या मूर्तीज आहेत तुम्हाला इथे. तर आपल्या मेघदंबरी मधल्या मूर्ती आहेत, मेघदंबरी आहेत छोट्या साईज मध्ये. आणि ते राज्याभिषेक म्हणतात शिवनेरी किल्ल्यावर आहे. हो ती मेघदंबरी आहे, ती मेघदंबरीची प्रतिकृती आहे ती. आणि छत्र आहे शिवाजी महाराजांना ते देखील मस्त आहे बघा, मस्त कॉन्सेप्ट आहे. म्हणजे आता गाडीमध्ये आपल्याला काही जणांना महाराजांची मूर्ती ठेवायची असते मग त्या गाडीमध्ये ठेवण्यापर्यंत तुमच्या घरात ठेवण्यापर्यंतच्या पूर्ण. आणि आपल्या घरात आपण जर महाराजांची मूर्ती ती आपल्या आवडीची असावी तर मग त्यासाठी आपल्याकडे आपण खूप तऱ्हेच्या वेगवेगळ्या महाराजांच्या मूर्ती आपण समोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय तुमच्यासाठी. हे अगदी बघितल्यानंतर अगदी हे बघा भारी केले का तुम्ही. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. हे बघा हा कॉन्सेप्ट आहे. महाराजांची मूर्ती आहे इथे
आणि मागे विठ्ठल रखुमाई आहेत, विठ्ठल तुकाराम रखुमाई आहे. महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली, म्हणजे ज्ञानेश्वर भक्ती शक्तीचा असा तो वारकरी सेटअप ठेवलाय आहे. ना. मस्त. मावळ्यांमध्ये तुम्हाला आपल्याकडे भरपूर ऑप्शन मिळतील. आता हे तुतारीवाले ते फायबर मध्ये मावळे आहेत. ओके. जय महाराज. नंतर दुसरे छोटे जे मावळे आहेत हे टेरेकोटा मातीमध्ये आहेत. त्याच्यामध्ये पण तुम्हाला 4 ऑप्शन मिळतील. अब्दगिरीवाले आहेत, भालेवाले आहेत, तुतारीवाले आहेत. मला समजा 2 वर्ग तुम्हाला मिळणार का? सिंगल पीस सुद्धा मिळू मिळतो. शकतो. हो, सिंगल पीस सुद्धा मिळू शकतो. म्हणजे तुम्ही तर सेट तर घेऊ शकता, तर तुम्हाला समजा यावर्षी मार्जिनवरती काही थीम करायचे आहे तर तुम्ही असे मस्त 2 मावळे आपले ठेवू शकतो आपण. किती मस्त आहे. हे देखील बघू शकता बघा. हे छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती आहे. हो हो छान. आणि आहे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांची मस्त. आणि मागे आहे हे कोल्हापूरची महालक्ष्मीची फायबर मध्ये मूर्ती आहे ती. छान आहे. म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार आहेत आणि जे आपले शिवप्रेमी आहेत त्यांच्यापर्यंत किती छान माहिती जाते ना. मस्तच आहे. तर आता आपण जसं की महाराजांचे संपूर्ण हे कॉन्सेप्ट बघितल्यानंतर खूप असे तुम्ही एक थोड्या वेगळ्या पद्धतीने देखील आणले, तर त्याच्यामध्ये हे मटेरियल वेगळं आहे काय? नाही, सगळं फायबर मटेरियल मध्येच आहे. ओके. आता हे तुम्ही बघा तर हे ब्लॅक कलर मध्ये आहे. त्यानंतर ते सेम तुम्हाला गोल्डन कलर मध्ये मिळेल. ऑक्सिडाइज मध्ये मिळतील. ह्या इकडची मूर्ती बघा ही ऑक्सिडाइज मध्ये केलेलं आहे. तर कलर ऑप्शन मध्ये पण फरक असा आहे. आता ही बघा ह्याच्यामध्ये ही महाराजांची ब्लॅक कलर मध्ये आहे, कॉपर ऑक्सिडाइज मध्ये आहे. त्यामध्ये कलर मध्ये सुद्धा 2 ऑप्शन. आता ती ग्लोसी कलर आहे, ही मॅट कलर आहे. म्हणजे जसं तुम्ही घ्याल जे काम केलेलं आहे. आता हे जे कलर पेंटिंग आहे ते आपले जे आर्टिस्ट आहेत त्यांनी ती पेंटिंग केलेली आहे. हे जी महाराजांच्या जेवढ्या कलरवाल्या मूर्तीज आहेत ते आपले एक मित्र आहेत, ते जे आर्टिस्ट आहेत त्यांनी केलेल्या या मूर्तीची पेंटिंग आहे. आता एक अंदाज आला की एवढी क्रिएटिव्हिटी आपले जे म्हणजे दादा आहेत ते ओळखीचे त्यांनी केलेलं आहे. म्हणजे एवढी क्रिएटिव्हिटी भारी मिळते. मला खास करून आवडलं म्हणजे सिंहासन शिवमुद्रा असं तुम्ही पूर्ण सिंहासन बनवलंय. म्हणजे पूर्ण महाराजांचं. आणि इकडे शिव राजेंद्रची वेगळी ठेवली. ही सिंगल राजमुद्रा आहे. म्हणजे कोणाला जर आपल्याला घरी पाहिजे असेल तर तुम्ही ती घेऊ शकता. त्यामध्ये पण 2 साईज मध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत. म्हणजे मी ही आपल्या छोटी साईज आपण बघतोय. हो, छोटी साईज आपण बघतो. एवढं डिटेलमध्ये हे संपूर्ण आता हे पाहिल्यानंतर सर्वांना रिक्वायरमेंट लागते ती म्हणजे हे मावळे सुद्धा आपल्याकडे तुम्ही इथे बघू शकता. आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये तुतारीवाले आहेत, भालेवाले आहेत, झेंडेवाले आहेत. यावर्षी तुमचं एक अंदाज आला असेल खूप जण आपले हे डेकोरेशन ज्यांना बनवत आहे त्यांना त्यांची थीम बनवायची, त्यांना सर्व इकडे आराध्य आतमध्ये मिळणार आहे. बऱ्याचशा गोष्टी त्यांना ज्या लागतील त्या आपण ठेवण्याचा प्रयत्न केलाय, पण 100% कोणाच्याही आपण त्या गोष्टी सगळ्या परिपूर्ण करू नाही शकत. पण प्रत्येकाचे कॉन्सेप्ट वेगळे असतात. जेव्हा ते स्वतः डिझाईन करतात कॉन्सेप्ट तर त्यांना बऱ्याच वेगळ्या गोष्टी लागतात. मग 100% तर पॉसिबल नाही, पण होईल तेवढं आम्ही आमच्याकडनं लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आपले जे कस्टमर बघतात की त्यांना अजून काहीतरी नवीन दरवर्षी बघायचं आहे, तुमच्याकडे अपेक्षा आहे आणखी तुम्ही काहीतरी पुढच्या वर्षी पण घेऊन याल. आता या वर्षी सुद्धा गेल्या वर्षी तुम्ही बघाल तर आमचं हे मयूर फाउंटन होतं. हा जे पिकॉक तुम्ही पाहताय तर तो गेल्या वर्षी आपल्या या वर्षी आपण 4 ऑप्शन आणलेले आहेत. हे गेल्या वर्षी नव्हतं. गेल्या वर्षी ते होतं फक्त एक. आता हे 3 ऑप्शन आता आपण ह्या वर्षी आता आलेले आहेत. म्हणजे दरवर्षी तुम्ही काही ना काही आणताय. हो, म्हणजे आमचा आता दरवर्षी आता पुढच्या वर्षीची जी बुकिंग आहे तर ही ह्या वर्षी नोव्हेंबरला स्टार्ट होईल. बरोबर. कारण आपल्याला गणेश भक्तांसाठी जेवढं होईल तेवढं करण्यासाठी आता गेल्या वर्षी आमचे मुशकराज लोकांना मिळाले नाहीत, तर बरेच जण वेटिंगवर होते. म्हणून आपण नोव्हेंबरमध्ये बुकिंग स्टार्ट केली होती आणि नोव्हेंबरला बुकिंग तिथपर्यंत लोकांनी बुकिंग करायला सुरुवात केली. आणि बरंचसं आपलं फेब्रुवारी मार्च पर्यंत बुकिंग क्लोज होण्याच्या याच्यात असतं आणि होईल तेवढा स्टॉक आम्ही मेंटेन करायला बघतो. पण काय असतं, नुसती फायबर मध्ये ते मेकॅनिझम जे आहे हे फक्त टेक्निकल पर्सन करू शकतो, हे कोणीही करू शकत नाही. तर त्यासाठी ते आम्ही किती जास्त प्रोडक्शन करायचं जरी म्हटलं तरी आमच्याने तेवढं प्रोडक्शन म्हणजे काही बनवायचं आणि द्यायचं नाही. प्रॉपर तुमच्याकडे घरी व्यवस्थित तुमचा कार्यक्रम होईल पण ते व्यवस्थित चाललं पाहिजे. त्या प्रकारे आपण ते बनवतो. मग त्यासाठी ते एक स्टॉक आमचा लिमिटेडच बनतो. किती जरी प्रयत्न केला वर्षभर प्रोडक्शन होतं पण स्टॉकला एक लिमिटेशन आहे, त्याच्या पलीकडे ते जाऊ नाही शकत. असं खूप जण आपली ही शाखा कुणीकडे नाही, खूप जण आहेत एक आपले समजा हे सेम कॉन्सेप्ट आहे ते आपल्याला फक्त आराध्यातच मिळणार आहे ना. आता हे जे इथे बघताय हे आमचं स्वतःचं प्रोडक्शन आहे आणि हे तर तुम्हाला इथेच उपलब्ध होईल. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणी काही व्हिडिओ शेअर करतोय किंवा काय, कारण आमच्यापर्यंत काही गोष्टी आलेल्या आहेत की लोकांना आमचे व्हिडिओ दाखवून
किंवा दुसरा नंबर सांगून त्याच्यावरती पेमेंट घेतलं जातं किंवा काही केलं जातं. ऑनलाईन पेमेंट किंवा ऑनलाईन बुकिंग आमचा ऑफिशियल नंबर 9082879877 ओके. या नंबरलाच घेतली जाईल, जो दादा तुम्हाला स्क्रीनवर शेअर करते. बरोबर. त्याच्यावरतीच ऑनलाईन बुकिंग तुमची घेतली जाईल. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही नंबरवरती तुमची ऑनलाईन बुकिंग घेतली जाणार नाही. आणि त्याच्यानंतर जर बाकी तुम्हाला कोणी काही व्हिडिओ दाखवतं की आणि आमची फक्त जोगेश्वरीमध्येच ब्रांच आहे. कारण आमचे जे काही ग्राहक आहेत त्यांनी गेल्या वर्षीच आम्हाला सांगितलं की आता दादा तुमचं हे शॉप आम्हाला माहिती झालंय, खूप लांबून लांबून लोक आले, बेंगलोर, हैदराबाद, गुजरात, गोवा. बरोबर. त्यांचं म्हणणं तुम्ही आता इथून हलू नका, तुम्ही इथेच राहा, तर आम्हाला येणारा शोध नाही. दरवेळेला तुम्ही जागा चेंज करता आम्हाला दुसरीकडे शोधावं लागेल. त्यासाठी आम्ही जोगेश्वरी हे आमचं जन्मस्थान आहे, त्यामुळे आम्ही जोगेश्वरी सोडून कुठे जाणार नाहीये. तर जोगेश्वरीमध्येच आपल्या ह्या शॉपला तुम्हाला खूप काही दरवेळची नवीन नवीन व्हरायटी बघायला मिळतील. नक्की. आणि आम्हाला देखील आवडेल ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायला. धन्यवाद दादा. तर आता हे संपूर्ण बघितल्यानंतर जसं की मी हे 5D तुम्ही जर घेऊन आले यावर्षी मार्केटमध्ये, तर तुमच्याकडे अजून 2-3 प्रकारचे जे आहेत तर आपण ते देखील बघूया. एवढे प्रकार बघायला मिळतात, काय सांगायचं? आता याच्याबद्दल सांगायचं असेल तर हे साईज, आता ही जी साईज आहे पहिली तुम्ही बघताय ही आपली 16.5 इंचाची साईज आहे. ओके. ती म्हणजे आपल्या 1 फुटाच्या मूर्तीपासून ते 3 फुटाच्या मूर्तीपर्यंत जर ती रेग्युलर साईजची मूर्ती असेल तर तिच्यासाठी ही साईज परफेक्ट आहे. त्यानंतर त्याच्या पुढची साईज जी आहे ती 19 इंचाची आहे. त्यात तुम्ही बघता तिथे नाव डिस्प्ले होते कदमांचा राजा. बरोबर. हे जर तुम्हाला आम्ही जो ऍप प्रोव्हाइड करणार त्याच्या माध्यमातून तुम्ही त्याच्यावरती तुमचा जसा फोटो व्हिडिओ तुम्ही जे काही असं क्रिएट करा त्यावरती अपलोड करा. बरोबर. तुमच्या सरनेमच्या हिशोबाने तुम्ही नाव त्यावर अपलोड करू शकता, आपले थीम वाईज त्याला डिझाईन करू शकता. बरोबर. आणि तिसरी जी ती आपल्या जे आहे हे 4 ब्लेड मध्ये येते, 20 इंचाची साईज आहे. हा. ओके. आणि हे मी बघतोय तर प्रत्येक डिझाईन ही प्रत्येक आधी वेळेनुसार चेंज होते. 50 डिझाईन आम्ही तुम्हाला इनबिल्ड देणार त्यामध्ये आपल्याकडे. आणि आपण एक डिझाईन पण स्टॉप करून ठेवू शकतो ना? हो, सिंगल डिझाईन तुम्हाला जर लॉक करायचे असेल तुम्ही त्यामध्ये करू शकता. किती मस्त वाटतंय. आणि ती पण एक भारी, ते पण हे तुम्हाला याच्यामध्ये एक शेषनागाची इकडे डिझाईन बघायला मिळेल. हा, हो का, छान वाटतं. ही लोकांना खूप आवडते की गणपतीच्या पाठीमागे शेषनाग आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला 2 डिझाईन आपल्याकडे 2-3 डिझाईन शेषनागाच्या त्यामध्ये आहेत. आणि मी हे ऑपरेट जे करतोय आता तुम्हाला सांगतो, ऑपरेट हे रिमोट वरती आपण त्यांना ऑपरेट करतोय. रिमोट वरती तुम्ही त्याला लॉक करू शकता किंवा डिझाईन चेंज करू शकता. मस्त वाटतं ना, मोराचं पीस आहे. हे खरे वाटतं बा, हे मला आवडलं. तुम्हाला एक ह्याच्यामध्ये शंका येईल की ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा शूट करता तेव्हा लाईनिंग येतात. बरोबर. इकडे हा, ते लाईन दिसतात तुम्हाला शूटिंगच्या दरम्यान, की क्लिअर इमेज दिसत नाहीये किंवा क्लिअर व्हिडिओ दिसत नाहीये. बरोबर. तर हे काय त्याचा जो स्पीड आहे तो खूप असल्या कारणाने नॉर्मल कॅमेऱ्यामध्ये त्याला शूट करायला तुम्हाला असे लाईनिंग येऊ शकतात. तर त्यासाठी आम्ही तुम्हाला एक ऍप सुद्धा प्रोव्हाइड करतो कॅमेऱ्याचा. त्याच्यामध्ये सेटिंग मध्ये जर तुम्ही आमच्या पेजला व्हिडिओ बघत असाल तर त्यामध्ये तुम्हाला वाटेल की याच्यात क्लिअर दिसतंय आणि इथे असं लाईनिंग का दिसतंय, तर त्यासाठी त्या ऍपद्वारे ते व्हिडिओ बनवलेले आहेत. जर तुम्ही तुमच्या बाप्पा समोर उभे राहून जर फोटो काढताय किंवा व्हिडिओ करताय तर त्यावेळेला ते असं लाईनिंग आलं तर तुमचा तो इफेक्ट दिसणार नाही. मग तो कॅमेऱ्याचा जो ऍप आहे तो तुम्हाला ती क्लिअर इमेज करण्यासाठी तो काम करतो तिथे, आणि तो तुम्हाला सेटिंग मध्ये तुम्ही त्याला क्लिअर इमेज व्हिडिओ तयार करू शकता. नुसतं त्यांना 5D फॅनच नाही दिलं तर त्याला इन्स्टॉलेशन साठी मोबाईलचा ऍप आणि कॅमेऱ्याचा ऍप सुद्धा आपण त्यांना प्रोव्हाइड करतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं काम नि शूटिंग आपण आपल्या बाप्पाबरोबर फोटो घेणारच ना, घेणार, तर त्याबरोबर तुम्ही जो 5D साठी खर्च केला तो जर दिसत नसेल तिथे तर त्याचा उपयोग काय. आणि आपले पाहुणे मंडळी मी म्हणतो ते प्रथमच तुम्हाला विचार 100% विचारणे की हे काय लावलं ते पहिलं तर तुम्हाला विचारायचं ते आजूबाजूला शोधतील हे कुठून जात आहे, कुठून आणलं. बरोबर. नक्की. तर आपला व्हिडिओ बघून तर लोक येतील, पण खूप सारे असे गणित बघतात की त्यांच्या मार्फत देखील लोक इकडे येणार आहेत. तर कोणी विचारणार ते कोणीकडे मिळतंय, आणि मला देखील खूप असं आवडलं. बरोबर. तर आता हे सर्व पाहिल्यानंतर अगदी चलचित्रामध्ये मला जी रिक्वायरमेंट आहे ना की हे मोठे मूषक देखील आहेत तुमच्याकडे, आणि आपण हे तर बघितले तर ह्याच्यामध्ये अगदी हत्ती आहेत, मूषक आहेत, मुंगी आहेत. मला यावर्षी अगदी शिवशंकरांची अगदी थीम बनवायची आहे. बरोबर. त्यासाठी देखील मस्त एक फाउंटन तुम्ही घेऊन आलेलात. तर आपल्याकडे ही साईज मध्ये छोटी साईज आहे का? नाही, ही एकच साईज आहे आपल्याकडे. प्रत्येकाची एक वेगळी साईज आहे. आता कुठल्याच उंची जास्त आहे तर डायमेन्शन कमी आहे, तर नंदी बसलेल्या तर नंदी लांबीला जास्त आहेत. ओके. आता याचं पण जसं मगाशी सांगितलं तसं इन्स्टॉलेशन कोणी इझिली करू शकतं. पूर्ण आपल्याकडे जेही सेटअप मिळतात ते पूर्ण रेडी सेटअप, म्हणजे तुम्हाला
काही वेगळं घ्यायचं नाहीये. म्हणजे 5D फॅन आला तर त्याच्या अडॅप्टर पासून तर आता मुशकराज आलं ते तुम्हाला पिन कनेक्शन पर्यंत बाहेर येणार, तर प्लग इन करायचं आणि चालू करायचं. आता ह्याच्यामध्ये पण पाण्याच्या मोटर आतमध्ये इनबिल्ट येणार, तुम्हाला काही नाही करायचं. घरी गेल्यानंतर फक्त त्यामध्ये पाणी ओतायचं आहे एक लेवल पर्यंत आणि प्लग इन केलं का हे असंच्या असं तुम्हाला चालू होणार. आता मी संपूर्ण हे घेतोय, मी हे घेतोय काही फायबर मधले घेतोय, मी साधारण किती वर्ष यूज करू शकतो? वर्ष तर आम्ही आमच्या स्वतःच्या ज्या मूर्त्या बनल्या आहेत आणि हे आमचं स्वतःचं प्रोडक्शन आहे, नीट सांभाळलं तुम्ही 20-25 वर्ष सुद्धा यूज करू शकता. कारण माझ्या 2001 सालीचे जे मी आता तुम्हाला जसं म्हणालो की आम्ही गणपती डेकोरेशनचे व्हिडिओ आहेत, त्या मूर्त्या आम्ही अजून सुद्धा वापरतो की आहे. टिकवणं आपल्यावरती असतं आणि जसं मगाशीच सांगितलं, जिथपर्यंत तुमच्याकडे माझ्याकडचं कुठलीही वस्तू तुम्ही घेतली असेल ती जिथपर्यंत तुमच्याकडे आहे तिथपर्यंत त्याला सर्व्हिस जी लागेल ती माझ्याकडे द्यायची माझी तयारी आहे. एक नंबर, एक भारी. तर हे आवडलं. इतकं तर पाहताना एक वर पाहायला मिळत आहे की तो रथ वगैरे आहे, वारीचा सेटअप आपण तयार केला. त्याच्यामधून आपण इथून सुरुवात करूया का? ते मगाशी तुम्ही वारकरी पाहिले आपल्याकडे, तर त्याच्यामध्ये आता हा वारकरी सेटअप मध्ये कसं असतं की 7 मूर्त्यांचा सेटअप येतो. बरेच लोक म्हणतात की आम्हाला 70 वारकऱ्यांचा सेटअप आम्ही पाहिलाय की 100 वारकऱ्यांचा पाहिलाय. सेटअप 7 मूर्त्यांचे देतात, त्यामध्ये तुम्ही 10 सेटअप जर घेतले तर तुमचा 70 वारकऱ्यांचा सेटअप झाला. आता त्यानंतर आता आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल तर त्यामध्ये तुम्हाला ज्ञानेश्वर माऊली आहेत, तुकाराम महाराज आहेत, नामदेव महाराज आहेत, हे आम्ही तिथे जागेवरती सेट केलेले आहेत. हा माऊलींचा रथ आहे, त्यामध्ये फायबर बैलजोड आहे, तर हा आपण तिथे सेट केलाय. म्हणजे कॅटलॉग मध्ये आमच्या प्रत्येकाची प्राइसिंग वेगळी दिलेली आहे. तुम्हाला क्रिएट काय करायचं आहे बरोबर त्यानुसार तुमचा बजेट तुम्ही सिलेक्ट करते. तर मी हा सेटअप गेला तर एवढी प्राइस आहे, त्यामध्ये ही मूर्ती ऍड केली एवढी प्राइस आहे, त्यानुसार तुम्ही तुमच्या सेटअपची कॉस्ट तुम्हाला आपल्या कॅटलॉग मध्येच भेटून जाईल ना. आणि तुम्हाला काही अगदी संपूर्ण विचारत असेल तर आपल्या दादांचा नंबर आहे स्क्रीनवरती, प्लस व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असणार, आराध्याचा ऍड्रेस देखील असणार आहे, ते विचारू शकता बरोबर ना. काही जणांची एक क्वेरी तुम्हाला ही येऊ शकते की कॉल रिसिव्ह नाही, तर जसं मगाशी सांगितलं कारण कॉल बरेच आले तर आम्हाला तेवढ्यानं पॉसिबल नाही, पण आपली डिस्पॅच टीम होईल तेवढं त्यांना मार्गदर्शन करेल. हो हे देखील मस्त आपल्या हत्ती आहेत. हे आता आपल्या ह्या वर्षीचे नवीन आपले गजराज आहेत, त्याच्यामध्ये पण एक घंटी वाजवणारे आणि एक आरती करणारे असे गजराज आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ओरिजिनल दिवा पेटवू शकता. आणि गणपती बाप्पाच्या पाठी बघता तर आपलं चक्रचं दुसरं मॉडेल रेनबो चक्र तर बाप्पांच्या बाजूला रिद्धी सिद्धी आपण, आणि त्यानंतर हे बघतोय गौरी मुखवटे. तर हे संपूर्ण फायबर मध्ये आहे तर कसं आहे? फायबर मध्ये. आता हे गौरी आपण पहिलं तर जाऊया गौरीच्या इथे. हे आपल्याकडे 2 साईज मध्ये गौरी अवेलेबल आहेत. तर ही जी आहे ही 3.5-4 फूटची आहे आणि ती 4 फूटची आहे. हे मुखवट्यासाठी ही साईज आहे. त्याची पूर्णपणे बॉडी फायबरची येते, म्हणजे त्यामध्ये कमरेमधून ती वेगळी होते, दोन्ही हात वेगळे होतात आणि चेहरा वेगळा होतो. पूर्ण फोल्डेबल आहे, पूर्ण फोल्डेबल आहे. डिको कलर त्याला केलेला आहे की तुम्ही त्याला पाण्याने धुवू शकता. फक्त ते ठेवताना तुम्हाला व्यवस्थित सुकवून ठेवायचं आहे. तसं ठेवलं तर ते तुम्ही ते पण 7-8 वर्ष 10 वर्ष यूज करू शकता बरोबर ना. आणि फायबर मध्ये असल्यामुळे आशीर्वाद देताना देखील आहे, आणि त्याचं मग मेंदीवर काढले आणि फोल्डिंग केल्यानंतर पूर्णपणे एका बॉक्स मध्ये तुम्हाला येईल आपल्याकडे. आणि स्टँड असल्यामुळे अगदी हलणार पण नाही, हलणार नाही. खाली बेस त्याला व्यवस्थित दिला की व्यवस्थित हल्ली नाही पाहिजे मूर्ती, त्या हिशोबाने. तर ही आपल्याला हाईट मिळते दादा, ही 4.25 फूट आणि 4 फूट असे 2 ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि तिन्ही मॉडेल वेगळे वेगळे आहेत एकदम. हो ओके, छान आहे ना. एकदा साडी आल्यानंतर एवढा लुक भारी आलाय, मस्तच वाटतं. आपण जसं की मुकुट हे गौराई बघितली तर मला सध्या येतं रिद्धी सिद्धी आहे किंवा हे मुशक देखील आहेत, आणि हे खूप कॉन्सेप्ट आहे. ह्याच्यामध्ये काय सांगा? आता गौराई तिथे तुम्ही पाहिले तर फक्त तुम्हाला जर गौराईचे मुखवटे पाहिजे असेल तर ते मुखवटे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. ओके, तर तेही तुम्हाला मिळतील. आणि आता त्यानंतर आपण येऊया रिद्धी सिद्धींकडे. रिद्धी सिद्धी तर तुम्ही इथे बघताय, आता ह्या वेळेला ते आपल्याकडे आउट ऑफ स्टॉक झालेले आहेत. ओके, तर पुढच्या वर्षी आपल्याकडे 3 साईज मध्ये रिद्धी सिद्धी तुम्हाला मिळतील. आणि त्याची बुकिंग आपण नोव्हेंबर मध्ये स्टार्ट करतोय. यावर्षी नाही मिळणार, कारण यावर्षी आमच्या लवकर संपलं. जसं गेल्या वर्षी मुशकराज संपले तसं यावर्षी रिद्धी सिद्धी आमच्याकडच्या लवकर संपलेल्या आहेत. तर त्याची बुकिंग आपण नोव्हेंबर मध्ये स्टार्ट करतोय पुढच्या वर्षीची. तुम्हाला दादांना कॉल करायचं. आपल्या इथे दरवर्षी पुढच्या वर्षी बुकिंग, आता ह्या 2026 ची बुकिंग नोव्हेंबर 2025 ला चालू होणार. तुम्ही मुशकराज बुक करायचे आहेत, गजराज बुक करायचे आहेत, किंवा आपल्या या रिद्धी सिद्धी बुक करायचे. आणि आपलं हे शॉप आता वर्षभर चालू असणार आहे इथे. तिकडे सॅम्पल पीस सगळे तुम्हाला बघायला मिळतील. कधी वर्षभर तुम्ही व्हिजिट केलात तर तुम्हाला सॅम्पल पीस इथे सगळे बघायला मिळणार आणि तुम्ही बुकिंग करू शकता. मी जरा बघितलं की तुम्ही थोडंसं वेगळं पण दिलंय, मोर आहेत
लाईट पण भेटते वगैरे. त्याच्यामध्ये मान हलणारे आपले चलचित्र मोर आहेत. आता जसं तिकडे तुम्ही दुसरे गजराज बघितले तसे अजून एक गजराज आहेत, त्यांचे पण मानेची मुवमेंट आहे इथे. त्याच्यामध्ये पण हे गजराज आपण दुसऱ्या एक व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे बघायला मिळतील. आपला एक दुसरा सेटअप लागलेला आहे, त्या सेटअपमध्ये तिथे आपण ते तुम्हाला बघण्यासाठी तुम्हाला ते बघायला मिळेल तिथे. मस्त मस्त. आतापर्यंत आपण जास्तीत जास्त डिटेलमध्ये हा पूर्ण व्हिडिओ दिले आहेत. आता आपण बघू ना की खूप जण स्वामी भक्त आहेत. स्वामींचे त्यांना खूप आवड आहे आणि त्याची त्यांना थीम म्हणा काय ठेवायचे बाप्पांसाठी. खूप जणांना घरामध्ये मला ठेवायचं आहे डिस्प्लेला वगैरे समोर. तर तुमच्याकडे ते फक्त स्वामींच्या मूर्त्या मला बघायला मिळत आहेत. बरोबर. अगदी कधी उठून दिसत नाही स्वामी. यामध्ये आता तुम्ही बघत असाल तर आपल्याकडे मार्बल लुकमध्ये सुद्धा आहेत. पण सर्वप्रथम हे क्लिअर करतो तुम्हाला की ते मार्बल नाही आहे, फायबर पावडर मध्ये बनलेलं मार्बल लुक दिलेलं आहे महाराजांच्या मूर्तीला. पण जर तुम्ही कुठे देवाच्या जागी ती स्थापना करताय तर आम्हाला कुठल्याही खोटं सांगून आपल्या कुठल्याही वस्तू सेल करायच्या नाहीये. बरोबर. तर ह्याच्यामध्ये ती जी बनली आहे ते फायबर मटेरियल मध्ये बनलेलं आहे, पण दिसायला तुम्हाला मार्बल लुक दिसत. त्याला तुम्ही अभिषेक करायचा असेल तर अभिषेक सुद्धा करू शकता किंवा पाण्याने धुवू सुद्धा शकता. त्यात आपली छोटी जी स्वामींची मूर्ती बघतोय ती किती इंचाची? आपल्याकडे 4 इंचापासून चालू आहे. हे मस्त स्वामीचे आशीर्वाद देताना आहेत, बसलेले आहेत. मठामध्ये आपण बघतो ना संपूर्ण आपले आहे स्वामी भक्त. तसे स्वामी भक्तांसाठी आपल्याकडे आपण हे मेटल आर्ट मध्ये सुद्धा आणलेले आहेत, जे तुम्ही दिवाळामध्ये आपल्या दिवाळी हॉलमध्ये हे वापरू शकता. मग तुळजाभवानी स्वामी आणि ते स्वामी दत्तगुरूंबरोबर स्वामी आहेत ना. तसे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पण तुम्हाला त्यामध्ये भेटून जातील. राजमुद्रा पण आहे. हे आपण म्हणजे वॉलवरती फक्त स्क्रू लावायचे आणि ते हँग करायचं. बाकी पूर्ण ते सेटअप तुम्हाला आमच्याकडनं रेडी मिळतं ना. हे ना मस्त. म्हणजे काहीतरी यावर्षी मला काय वाटतं नक्की जे आपले गणेश भक्त आहेत त्यांना तुमच्याकडे निराश नाही होणार. काय ना काही खरेदी करायला मिळणारच आहे. काय ना काही मस्त ते आल्यानंतर ते प्रसन्न होऊन जातील. भले त्यांनी घेतलं नाही किंवा काही नाही, पण इथे आल्यावर त्यांना प्रसन्न होऊन काहीतरी वेगळा विचार डोक्यातून घेऊन जातील. एवढं ते नक्की आम्ही आमच्या शॉप मध्ये केलेलं आहे. बरोबर. आता सर्वात मी शेवटी असं हे ठेवलेलं आहे खास मित्रांनो तुमच्यासाठी. म्हणजे खूप जणांना म्हणजे अगदी असं एक मी डेकोरेशन दाखवतोय. त्याचा खर्च देखील कमी आहे आणि दिसायला एवढा लोक भारी आहे ना की म्हणजे तुम्ही ना त्याचा प्रभावासारखं यूज करू शकता. काय कॉन्सेप्ट आहे. मी खास करून शेवटला मुद्दाम ठेवला तुम्हाला दाखवतो. बघता हे बघा, हे बघा कसं वाटतंय. अरे हे तुम्ही बघू शकता की त्यांनी पडदा लावलेला आहे. तर तुम्ही कुठल्यावरती देखील एकदम चिकटू शकता. याच्यामध्ये मिरर लुक आहे. लाईट आल्यानंतर म्हणजे त्याच्यावर जे इफेक्ट येणार आहेत आपण दादाकडून संपूर्ण ही माहिती घेणार आहोत. बरं तुम्ही जरा हे कॉन्सेप्ट मला आवडलं एवढं की दिसायला एवढं लुक भारी वाटतंय. त्याच्यात काय काय आपल्याला हा पूर्णपणे सेटअप तुम्हाला असा मिळतो. 17 पीसचा सेटअप आहे हा. आता हे 2 सेट मध्ये हे असं डिझाईन जे तुम्ही आता दादाने तुम्हाला दाखवलं वॉलवरती ते बरोबर. त्याच्यात प्रत्येक साईजचे किती पीस आहेत ते मेन्शन केलेलं आहे. 17 पीसचा सेटअप येणार आहे. आणि जो आता दिवाळा तुम्ही पाहिला हे 2 सेटअप मध्ये ही पूर्ण वॉल तयार झाली. साधारण 3 फूट बाय 3 फूटची डिझाईन तुम्ही 2 सेट मध्ये तयार करू शकता. म्हणजे 1-1.5 फुटाचे वापरा मी बसून मागे हे करू शकतो आरामात. हो 2 फुटाच्या मूर्तीपर्यंत तुम्हाला हे डिझाईन होते. आता ह्याच्यामध्ये सुद्धा हे आता वॉलला हँग करायचं. ह्याच्यात अजून एक तुम्हाला ऑप्शन मिळतो इथे. त्याच्यामध्ये तुम्ही इथे हे लटकन आलं आणि एक दुसरा स्क्वेअर मध्ये डिझाईन येतात. त्यामध्ये हा सेटअप आहे. त्यामुळे तुम्ही असं सेटअप तयार करू शकता. प्रत्येक बॉक्सच्या मागे दिलेली हो त्याच्यामध्ये दिलेले. आणि हे तर आम्ही आमच्या हिशोबाने दाखवलंय. क्रिएटिव्हिटी तुमची आमच्यापेक्षाही खूप सुंदर असणार. तुम्ही जसं क्रिएट कराल तसं तुम्हाला त्यावरती करता येईल. ते पण आहे. आणि भरपूर ऑप्शन त्यामध्ये आहेत आपल्याकडे. हँगिंगचे आहेत. हे हत्तीसारखं हँगिंग आहे. दुसरं एक हँगिंग आहे. तुम्ही हा लटकन टाइप म्हणजे डायरेक्ट तुम्ही ते लटकन सुद्धा हे करू शकता किंवा हे करू शकता. बघू आपण तुम्हाला दाखवतो. आपण एक सिंगल एक पीस फक्त बाहेर करू लटकनचा. हे असं लटकन आहे. याच्या दोन्ही बाजूला प्रिंट आहे. ओके भारी हा का. सेम तसंच आवडलं. हे दिवाला वॉलला लावायचं. हे प्रत्येकाचं समजा एवढं बनवलेलं आहे डेकोरेशन आहे. तुम्ही वर लटकवल्यानंतर हे लटकन इथे सर तुम्ही असं लटकवू शकता. किती छान दिसतं नाही गेटअप येते. असे वेगवेगळे हा डिझाइन तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतो. स्क्वेअर मध्ये आहे, सर्कल मध्ये आहे, हत्तीच्या डिझाईन मध्ये आहे. बघा हे राऊंड डिझाईन आहे. खूप याचं म्हणजे डिझाईन आहे. हे हँगिंग मध्ये तुम्हाला हे ऑप्शन भेटून जातील. एकदम बाहेर हे काहीतरी वेगळंच म्हणजे म्हणतात ना काहीतरी वेगळं. हे कसं तुम्हाला आता बऱ्याच जणांची जशी रिक्वायरमेंट असेल ना की आम्हाला गावाला जाताना ट्रॅव्हलिंग बस तर आपल्या फुल असतात लास्ट टाइमला सगळ्या. बरोबर
तर कॅरी करायला भरपूर प्रॉब्लेम होतो. तर बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आमचं 5D चक्र असू दे किंवा ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या फोल्डिंग सिस्टम ह्याची अशी केलेली आहे की तुम्हाला कॅरी करायला इझी पडलं पाहिजे. होईल आता जसे गौरीची मूर्ती पण बॉक्स पॅकिंग मध्ये तुम्हाला येते, ती पूर्ण फोल्डिंग एका बॉक्स मध्ये येणार, मग तुम्ही तशी नेऊन पुन्हा त्या बॉक्स मध्ये पॅक करून ठेवू सुद्धा शकता. इझी होणार आहे. आणि आपण जेवढे सेटअप बघितले तर आपलं मस्त बॉक्स पॅकिंग करून मिळणार. हा मॅक्झिमम ज्याचे आहेत त्याचे बॉक्स पॅक आहेत. काही जे सुटे लूज आयटम आहेत तर मग ते आपण बबल रॅक मध्ये वगैरे ते बबल रॅक मध्ये वगैरे करून, प्रत्येकाला बॉक्स पॅकिंग तेवढी पॉसिबल नाही, साईज वेगळी असते प्रत्येकाची. त्या डायमेन्शनच्या बॉक्स मध्ये तेवढं क्रिएट करणं प्रॉब्लेम होईल तेवढं मॅक्झिमम आपण बॉक्स पॅकिंग मध्ये त्यांना भेटतं. आपण हे संपूर्ण बघतोय सेटअप आणि मुशकरांचा. तर दादांचं वर देखील स्टॉक आहे, म्हणजे जिथे आपण संपूर्ण बघणार आराध्य असणार ते आपण वर जाऊया, तिथे काय काय वेगळं थोडं पाहायला मिळतं बघूया जरा. बघा तर हे बघा बघू शकता. नमस्कार. तर अगदी आपला अगदी रॉ आपण हा असा व्हिडिओ बनवतोय. खूप जणांना अशी पूर्ण माहिती मिळते आपल्या व्हिडिओमधून ना. आता यामध्ये खाली आपण जेवढं पहिलं ते संपूर्ण इकडे स्टॉक मध्ये पाहायला मिळते ना. आता हे तुम्ही इथे आपले मुशकराज बघताय, हे सगळं मुशकराजचं स्टॉक आता सध्या चालू आहे सगळं काम. ते अजून फिटिंगचं काम इथं आपलं चालू असतं, फिटिंग थोडंसं बाकी आहे त्यांचं. हे तुम्ही नंदी बघू शकता, आपले मुशकराज बघू शकता, पाठी तुम्ही विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आहेत आपल्या, त्या सगळ्या तुम्ही पाहू शकता. म्हणजे हे बघा खूप सारं आहे जे कलेक्शन खाली तुम्हाला दाखवता येत नाही, भरपूर खाली फक्त सॅम्पल पीस आपल्याला ठेवलेले आहेत. आणि एवढंच आपल्याकडे व्हरायटी आहेत ना की सगळं खाली ठेवणं पॉसिबल आहे. सॅम्पल पीस खाली आहे. ह्याच्या व्यतिरिक्त अजून आपलं एक शॉप आहे की जिथे सगळं स्टॉक मेंटेन केलेला आहे. आता आपण फक्त लिमिटेड तुम्हाला दाखवतो की जे आता वर्किंग ज्याचं आमचं फायनल स्टेजला जे आहे त्याचा फायनल टच देऊन हे आता उद्या परवापासून डिस्प्लेला चालू होईल. खास करून तुम्हाला काय दाखवतोय की अंदाज आहे तुम्हाला की खूप सारे सॅम्पल हे आपलं वर अगदी ठेवता येत नाही, तर आपण खाली देखील वर देखील दादानी ठेवलेले आहे स्टॉक करून. हे बघूया आपण जरा. हो हो एक नंबर मस्त वाटतं, छान वाटतं ना. हे अगदी कमळ फिरतंय. हो कमळ फिरतंय दाखवलंय आपण. ते नंदी तुमचे खाली जे पाहिले ते त्यामुळे आता हे गजराज तुम्हाला बोललो, हे नवीन आपले घुंगरूवालेनी दिवेवाले दुसरे गजराज आहेत आपले. तर तुम्ही इथे आता एक गौरी पाहिल्या असतील आपल्या खाली बघितल्या होत्या, तर त्या गौरी बरोबर ही फायबरची प्रभावळ आहे. तर ती गौरीसाठी सुद्धा यूज होते आणि आपल्या गणपती बाप्पाच्या पाठी लावण्यासाठी सुद्धा यूज करू शकता. त्या बसलेल्या गौरी आहेत ह्या तुम्हाला इथे बघायला मिळतील. परत त्यानंतर तुम्ही आता ही विठ्ठलांची मूर्ती बघू शकता. हे 5Dचा स्टॉक तुम्हाला इथे दिसतोय आपला. हा नुसता इथे शॉपला ठेवलेला आहे, बाकी अजून याच्या व्यतिरिक्त स्टॉक आपल्याकडे अवेलेबल असतो सगळं. याला प्रभाव तुम्ही ठेवले. ही आता ही दुसरी प्रभाव आहे. आता याच्यात जसं तुम्हाला मगाशी सांगितलं मी की कस्टमाइज तुम्ही तुमच्या घरी फंक्शनला यूज करू शकता. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जस्ट मी दाखवतो फक्त की तुमच्याकडे घरी फंक्शनला तुम्ही असं तुमचं नाव बरोबर फोटोज वगैरे तुम्ही त्यामध्ये डिस्प्ले करू शकता. हे भारत दास आपलं सहर्ष स्वागत. आता एक हे तुम्ही असं सेटअप केल्यामुळे ना हा डेमो दाखवला झाला. हो बघा लोकांना. तर जसं की तुम्ही आतापर्यंत जेवढा हा व्हिडिओ बघितलाय तर एक अंदाज येऊ शकतो की जसं की बाप्पा बसल्यानंतर ही कशा प्रकारे मुवमेंट म्हणजे दिसायला कसं वाटणार. तेव्हा इकडे असे हत्ती आहेत, तिथे मूषक ठेवू शकता, नंदी आहेत, तीर्थचक्र हे आहे, कमळ आहे, हे आपले द्वारपाल उभे आहेत म्हणजे द्वारपाल मुशकांच्या याच्यामध्ये हत्ती आहेत याची वाजवत आहेत. पाठीमागे तुम्ही पिलर वरती सुद्धा बघू शकता. पिलर वरती आपले मोर आहेत. पिलर मध्ये पण कलर चेंजिंगचं ऑप्शन आहे. खाली आपलं ते दाखवायचं राहिलं, खाली तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ मध्ये, त्याच्यामध्ये पण कलर चेंजिंगचा ऑप्शन आहे. फायबर मटेरियल मध्ये बनलेलं आहे. आणि हा पूर्णपणे त्याच्यामध्ये तुम्ही सिंगल कलर सुद्धा ठेवू शकता आणि मल्टी कलर सुद्धा ठेवू शकता. तर आपण 5D बघतोय मस्त. पण मग अशी शेवटला आपण दाखवलं की ते लटकन आणि ते सुट्ट्यामध्ये ते अगदी मागे मी केल्यानंतर उठून दिसेल ना ते पण. हो ते छान दिसत. आता इथे तर आम्ही नॉर्मल फुलांमध्ये सजावट केली, तर ते तुम्ही ते जागी ते क्रिएट करू शकता. दुसरं एक तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर जे आपण रेनबो चक्र तुम्हाला दाखवलं होतं, त्या बऱ्याच जणांची जी गणपतीच्या पाठी प्रभाव अटॅच असते त्याला, तर तिथे मग आपलं 5D चक्र सेट होत नाही. मग त्यासाठी तुम्ही हे रेनबो चक्र तिथे सेट करू शकता. त्यासाठी आपण हा तुम्हाला डेमोसाठी इथे ठेवलाय. म्हणजे एक बोलत की आपल्यापेक्षा यांची क्रिएटिव्हिटी खूप आहे, काही करू शकतात एवढं. हो कारण लोकांना कसं आता बरेच गेल्या वर्षी जे आमच्याकडे आले ना त्यांच्याकडे काही त्यांची प्रभाव अटॅच होती त्याला पाठीमागे जी लावलेली आहे, तर तिथे मग आपल्याला जागा मिळत नाही किंवा त्यांना लाईट इफेक्ट काही द्यायला मिळत नाही. तर ते आपल्या रेनबो चक्र तिथे सेट होऊ शकतं. ते आपण हे लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या पाठी प्रभावामध्ये तुम्ही ते बघू शकता तिथे. मस्त मस्त छान आहे. तुमच्या मार्फत खूप आपले जे गणेश भक्त आहेत त्यांना मदत तर होईलच,
म्हणजे काही ज्यांना माहिती नाही त्यांना देखील असं एक नवीन रूप असा व्हिडिओ संपूर्ण पाहायला मिळतोय ना. मस्त. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमधून माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. ह्याच आराध्य ॲपमधून मी जास्तीत जास्त तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ खूप सारा मोठा झालेला आहे, पण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे. खूप जण ज्यांना ही रिक्वायरमेंट आहे ते आपला व्हिडिओ पूर्ण बघतीलच. तर आता थांबू येतात, कारण संपूर्ण हे डिटेलमध्ये जे जे दाखवलं तुम्हाला तर नक्की तुम्ही आराध्य ॲपमध्ये एकदा येऊन नक्की भेट द्या. तर दादा, आपण आता जे संपूर्ण हे सर्व दाखवलेलं आहे, आपले गणेश भक्त नक्कीच आपला व्हिडिओ पाहतील आणि नक्की तिकडे खरेदीला येतील. तर आपले आता शेवट तुम्हाला जर काय आपल्याला सांगायला झालं आपल्या कस्टमरला गणेश भक्तांना काय सांगा? जसं तुम्हाला सांगितलं की काही स्टॉकचा आपला आउट ऑफ स्टॉक झाला किंवा बाकीचा पण लिमिटेड स्टॉक आहे. तर जसं तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचल्यानंतर तुम्ही लवकरात लवकर इथे व्हिजिट करा किंवा तुमची बुकिंग तुम्ही कन्फर्म करा. तर नंतर स्टॉक लिमिटेड आहे, बाकी बुकिंग तर आपली नोव्हेंबर सुद्धा चालू होते. बरोबर. तर सगळ्यांनी गणपती उत्सवासाठी चांगली खरेदी करण्यासाठी जर तुम्ही आमच्या इथे व्हिजिट करा आणि असंच तुमचं आपुलकीने प्रेम आमच्याबरोबर राहू दे ही विनंती. तर दादा, खूप सारी छान अशी माहिती तुमच्याकडून मिळाली आणि गणेश भक्तांपर्यंत मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ही लोकांना सांगितली. तर तुमचे मनापासून खूप खूप सारे धन्यवाद. धन्यवाद दादा. तर चला मित्रांनो, थांबलो इथे. आज आपल्याला संदीप दादाने खूप सारी छान माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दिली आहे. जे आपले जे घरगुती बाप्पांच्या डेकोरेशनसाठी खूप जण रिक्वायरमेंट असते संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेलं आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते अगदी स्वामी भक्त आहेत त्यांच्याकडे देखील मस्त मस्त पाहायला मिळाले. वारकरी देखील आहेत आणि खूप सारं बाप्पांचं चलचित्र मोषक बघायला मिळाले. तर जास्तीत जास्त आपण व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ पाहून नक्की तिकडे खरेदी करता येईल. तुम्हाला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला नक्की करा. व्हिडिओ आवडला तर जास्त लाईक करा, शेअर करा. आपले जे गणेश भक्त आहेत, जे मित्रमंडळी त्यांच्याबरोबर भेटूया का पुढील नवीन व्हिडिओ. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.